नमस्कार मित्रांनो, तुमचा मित्र अनिल. आज तुमच्याकडे एक नवीन व्हिडिओ टाकतो आहे मी. इथं आम्ही पालीच्या खंडोबाला आलो. 12 खंडोबा आहे टोटल महाराष्ट्रात. तर हा एक खंडोबा पालीचा खंडोबा. तुम्हाला भंडारा आणि इथं आम्ही आलेलो आहे. दीदीने आम्हाला आणलेलं आहे. दीदी बोल काहीतरी हाय करायला मध्ये नाही बरं. संध्याकाळी आम्ही इथे जाणं करून ह्याच्या घरीच घालणार आहे, जागरण गोंधळ. तुझं नाव सांग दीदी तुझं. शिवानी इंजेकर. ठीक. आणि ते बोलू नका. हे नवीन जोडं आहेत बघा. खंडोबाला आलेलं आहे आम्ही यांना. त्यांच्यामुळे माझंही दर्शन झालेलं आहे. बरं थोडं बोला, तुमचं नाव सांगा. माझं नाव जगन्नाथ पाटील. हां. मी इथला मालचा शेव वगैरे शिवणीचे इथे बरं, किती वर्ष जुनं मंदिर सांगा ना. देवळ जवळ आता हे 907 आहे, 670 आहे. 600 वर्ष आधी. हो 670. 600 शतकातलं. 600 नाही 1000. 1000 शतकातलं. 1070 आहे. 1000 BC म्हणायचं. हां हा देतो 1020 मध्ये आहे. मी इथला शेव वगैरे आहे. सेवेकरी आहेत बरं. मालचा शेव वगैरे म्हणून आहे. हां. आणि याला काय मल्लू खान म्हणतात का? मल्लू खान का म्हणतात? खंड ह्याला काय म्हणते ते मणी आणि मल्ल मारले म्हणून त्यांना मारताना भरता होता धरला पहिल्यांदा. पहिले शंकर पार्वती कैलासात उतरले ते स्वयंभू. नंतर मारताना भरता होता धरला. नंतर मणी आणि मल्लासाठी मारताना भरता होता धरला. चला आपल्या ते मणी मल्ल मारल्यावर मल्हार झाला. माळसा संघ लग्न झालं, माळसा हो हो हो. खंड गेला म्हणून खंडोबा झाला. हां. शांताजीचं नातं आहे. म्हणूनच मी तुम्हाला मग मी बोलून काय दिलं बघा काय आमच्या आजी सर्व चांगलं होतं. ठीक आहे. माझा मुलगा ते बघा. तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आज एक देवस्थान दाखवलं तुम्हाला. आपलं छोटंसं ब्लॉग आहे, जास्त काय नाही. देवा नुसतं आपलं. ठीक आहे.